आज आपण महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील प्रख्यात आणि ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं वैयक्तिक जीवन, थोडक्यात जीवनप्रवास जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ निरूपणकार, कीर्तनकार, प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांचं दिनांक 26/10/2023 रोजी नेरूळ, नवी मुंबई येथे निधन झालं. बाबा महाराज सातारकर यांनी संपूर्ण आयुष्य कीर्तन परंपरेला वाहिलेलं होतं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरातच वारीची आणि संत वाङ्मयाची परंपरा होती. त्याचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला. विठ्ठल सोप्या शब्दामध्ये सांगणारी एक वाणी आज शांत झाली आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांवर शोककळा पसरली आहे. महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 झाला. नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं त्यांचं नाव होतं. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. इंग्रजांच्या काळात त्यांनी इंग्रजीत मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं होतं. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे उत्कृष्ट मृदुंग वादक होते. त्यांची आई लक्ष्मीबाई यांना संत वाङ्मयांची आवड होती. बाबा महाराज यांच्या घडण्यामागे चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांचा मोठा वाटा होता. वयाच्या 8व्या वर्षापासून बाबा महाराज हे दादा महाराज यांच्या कीर्तनाला चाली लावायचे. तिथूनच त्यांच्यावर कीर्तनावर संस्कार रुजत गेले. वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खां साहब यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. त्यांच्या घरात 135 वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर महाराज सातारकर यांचे वडील दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदुंग वादक होते, तर त्यांचे चुलते आप्पा महाराज सातारकर आणि अण्णा महाराज सातारकर परमार्थाचे धडे त्यांनी घेतले. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी मृदुंग वादनाचेही धडे घेतले. तर 26 मार्च 1954 बाबा महाराज सातारकर यांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे विनेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. 1950 ते 1956 या काळात बाबा महाराज सातारकर यांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. 1956 माझा 5 ते 6 लाखाचा फर्निचरचा व्यवसाय होता, पण तो व्यवसाय मी करणं थांबवलं. जे काही होतं ते कवडीमोल दरात विकलं. मी माझ्या वडिलांना सांगितलं की ज्याला भांडवल लावलं आहे ते विकून टाकू आणि ज्यासाठी रक्त ओकलं आहे ते टिकवून धरू. जे प्रारब्धास असेल ते होईल असं सांगत मी हा व्यवसाय बंद केला आणि कीर्तन करू लागलो, असं बाबा महाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. एक फर्निचर व्यावसायिक अशा पद्धतीने ज्येष्ठ कीर्तनकार, निरूपणकार झाला. बाबा महाराज म्हणाले होते, जर फर्निचरचा व्यवसाय मी बंद केला नसता तर मला कोट्यवधी रुपये मिळाले असते, पण व्यापारी म्हणून मला लोकांनी ओळखलंही नसतं. त्या दुकानात खुर्ची चांगली मिळते, पण आज माझं जगभरात नाव आहे का, तर वारकरी आहे म्हणून. वारकरी झालो त्याचीच फलश्रुती आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वांना बरोबर घेऊन चालतो. स्तुती करत नाही आणि निंदाही करत नाही. दुसऱ्याच्या निंदेवर तुमची इमारत कच्ची आहे हेच आमचा वारकरी संप्रदाय सांगतो, असंही त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं. 80 वर्षापासून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या मानकरी परंपरा त्यांच्या घरात आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची मानकरी परंपरा 100 वर्षापासून त्यांच्या घरात आहे. समाज प्रबोधन कार्य म्हणून डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबा महाराजांनी सुरू केली. पैठण, पंढरपूर, पिंपळनेर, भंडारा, डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे आदी ठिकाणी बाबा महाराजांनी कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते. बाबा महाराजांनी सुमारे 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा देत व्यसनमुक्त केले. समाजासाठी त्यांनी केलेले हे कार्य अमूल्यच आहे. आता सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार महाराजांना 2 मुली, भगवती जिचा जन्म 1958 आणि रासेश्वरी 1962 आणि एक मुलगा चैतन्य 1963 अशी 3 अपत्ये आहेत. दुर्दैवाने मुलगा चैतन्य याचे अपघाती निधन झाले. त्यामुळे कन्या भगवतीताई आणि नातू चिन्मय महाराज सातारकर म्हणजेच दांडेकर हे पुढे वारकरी संप्रदायाचा वारसा चालवित आहेत. रामकृष्ण हरी.